निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून आता काही दिवसच प्रचाराचे उरले आहेत। प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे। यातून वेळ काढत पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन कैलासवासी भालचंद्र चव्हाण यांच्या शोकसभेनिमित्त आमदार भास्कर जाधव आणि महायुतीचे उमेदवार राजेश बेंडल एकाच व्यासपीठावर आले होते। दोघांनी एकमेकांना हस्तांदोलन करत शुभेच्छा दिल्या। आम्ही जरी राजकारणामध्ये एकमेकांचे विरोधक असलो तरी कोकणची संस्कृती आम्ही जपतो म्हणून बेंडल यांनी हस्तांदोलन केले। राजेश बेंडल हे काय माझे शत्रू नाहीत, निवडणुकीच्या मैदानात आम्ही समोरासमोर आहोत असे भास्कर जाधव म्हणाले। टाइम्स सिटीजनमध्ये स्वागत। आता आपल्या सोबत आहेत आमदार भास्कर जाधव। आपण त्यांनाच विचारूया, साहेब, आज मुख्यमंत्री प्रचार सभेला येत आहेत, आपल्या गुहागर विधानसभा मतदारसंघामध्ये येत आहेत। असं आहे की या आता मतदारसंघामध्ये माझा विजय 100% निश्चित आहे, परंतु राज्याचे मुख्यमंत्री इथे येऊन शेवटचा काहीतरी प्रयत्न करायचा प्रयत्न ते करतील, पण त्यांनाही लक्षात येईल की आपल्या हातून हा गेम निसटलेला आहे, हे ते इथून जाताना बघून जातील। आज एका शोकसभेला आपण दोन्ही उमेदवार एकत्र होतात। तुमचं भाषण चालू असताना राजेश बेंडल यांची एंट्री झाली, मग तुम्ही त्यांना येताना हात मिळवताना शुभेच्छा दिल्यात का? 100%। प्रत्येकाला, जरी तो माझा राजकीय विरोधक असला तरी शेवटी आपलं कोकण हे सुसंस्कारित कोकण आहे। कोकणवर एक निराळे संस्कार झालेले आहेत। ते माझे प्रतिस्पर्धी आहेत म्हणजे काय, ते माझे कायमचे दुश्मन नाहीये। मैदानामध्ये मी त्यांचा विरोधी उमेदवार म्हणून उभा आहे, पण जेव्हा आम्ही समोरासमोर येतो आणि शोकसभेसारख्या एका अत्यंत भावनिक विषयाकरता आम्ही एकत्र येतो, त्यावेळेला मीच मोठेपणा दाखवला पाहिजे आणि म्हणून मी पुढे जाऊन त्यांना हात मिळवला, ही खरी गोष्ट आहे। आताच एका शोकसभेला दोन्ही उमेदवार समोर समोर आला होतात, एकाच व्यासपीठावर तुम्ही होतात, तुम्हाला पण त्यांनी शुभेच्छा दिल्या, दोघांनी हात मिळवत तुम्हाला त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि तुम्ही पण त्यांना शुभेच्छा दिल्या का? येस, आता हे आपली संस्कृती आहे की शेवटी बघा, आता भाईंची शोकसभा होती, शोकसभेच्या निमित्तानं आम्ही तिथे जाधव साहेब पण होते आणि भाईंच्या प्रती असलेल्या आपल्या ज्या भावना प्रकट आपण तिथे केल्या। आणि शेवटी गुहागरवासीयांची समस्या जी आहे की शेवटी राजकारण एका बाजूला असतं, माझ्यासारख्या कारकिर्दीने जपलेली आहे आणि समोर आल्यानंतर एकमेकांमध्ये आमची जे आता आम्ही प्रतिस्पर्धी उभा असलो तरी आपली संस्कृती आहे, समोर मिळालेल्या माणसाला एकमेकांना निदान आपण एकमेकांच्या हस्तांदोलन करायला पाहिजे आणि म्हणून तशा प्रकारची एक भेट झाली। शोकसभेच्या निमित्ताने आम्ही एकत्र आलो। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।